साधारण याची साईज जी आहे ती 50 फूट बाय 23 फूट अशी साईज आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी चाललो आहे अरण्यगिरी रिसॉर्टला. आज चला. जर तुम्ही कोणत्याही लॉंग विकेंडला ट्रॅव्हलचा प्लॅन करत असाल, प्लीज अवॉइड करा. हे ट्रॅफिक प्रचंड ट्रॅफिक आहे. मला 1 तास लागला ट्रॅफिकमधून बाहेर निघण्यासाठी. फायनली ट्रॅफिकमधून निघालो आणि आम्ही त्या रस्त्यावर पोचलो जिथे आमचं फायनल डेस्टिनेशन आहे. तर इथे आल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी लोकांना बसायची थोडंसं वेटिंग आहे. त्यानंतर रेस्टॉरंट आहे. इथं आपण हा डायनिंग एरिया असं म्हणूया. इथं आपण त्या आपल्या किचनमध्ये जे घरगुती पद्धतीचं जेवण आमच्या शेतकरी कुटुंबाकडून केलं जातं. हा जो एरिया आहे किचनचा एरिया आहे. हां, चला तुम्हाला तर रूम दाखवतो. रूम आहे ते व्यवस्थित आणि नीट अँड क्लीन. इथे प्रत्येक रूमला एक पर्सनल बाल्कनी आहे. इथे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. तर तुम्ही खरंच प्लॅन करत असाल, ह्या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी 2 रस्ते आहेत, बरोबर? हो. पहिला रस्ता म्हणजे जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर मुंबईवरून सध्या गोवा रोडनं येणं सगळ्यात सोयीस्कर ठरेल. गोवा रोडनं पोलादपूरला येऊन पोलादपूर ते महाबळेश्वर 40 किलोमीटरचं अंतर आहे आणि महाबळेश्वर ते आपली प्रॉपर्टी 39 किलोमीटर. म्हणजे साधारणतः पोलादपूरपासून इथं तुम्ही 2 तासात पोचाल आणि मुंबईवरून पोलादपूरला पोचायला साधारणतः 4 तास लागतील. म्हणजे 6 तासाचं अंतर आहे डायरेक्ट मुंबईवरून यायचं झालं तर. आणि जर तुम्ही पुण्यातून किंवा सातारा, कोल्हापूर, सांगली इकडून येत असाल तर साताऱ्यावरून येणं एक सोयीस्कर ठरलं. साताऱ्यावरून कास पठार, कास पठारावरून बामणोली, बामणोलीवरून अरण्यगिरी. तेही साधारणतः साताऱ्यावरून तुम्हाला 1.5 तास इथं पोचायला लागेल. पण जो कास पठाराचा जो रोड आहे, कच्चा रोड आहे, थोडा कच्चा रोड आहे. हां, थोडा कच्चा रोड आहे. त्यामुळं थोडं घाटातला रस्ता आहे. त्याच्यामुळे थोडं सांभाळून यायचं. पण गाड्या असतात, सतत गाड्या असतात. मोठ्या गाड्यासुद्धा येतात. अगदी एस टी दिवसातून 2 ते 3 वेळा एस टी बस त्या ठिकाणी येते किंवा मोठ्या माल वाहतुकीच्या गाड्यासुद्धा येतात. त्यामुळं रस्त्याला गाडी क्रॉस करायला काहीच अडचण नाही आहे. फक्त वळणं असल्यामुळं सांभाळून आणि थोडा कच्चा रस्ता आहे एवढंच. यांची ते स्वतःची स्ट्रॉबेरीची बागायत आहे. आणि हा जर काही पाहुणे जास्त आले या कस्टमर जास्त आले तिथे टेंटची पण सोय आहे आणि इन फ्युचरमध्ये ते टेंट स्टेही करणार आहे तिथे. आणि हा तुम्ही प्रॉपर्टीचा व्ह्यू बघू शकता त्यांच्या टॅरेसवरून. अतिप्रतिम व्ह्यू आहे आणि मुलांसाठी खेळण्यासाठीही बनवलेला आहे इथे. आणि एक छोटासा तुम्ही ड्रोन शॉट बघू शकता तुम्ही इथे. आणि जर ह्या प्रॉपर्टीची तुम्हाला बुकिंग करायची असेल तर मला प्लीज DM करा माझ्या इंस्टाग्राम ID वर आणि तुम्हाला मी प्रॉपर्टीचे डिटेल शेअर करेल. आणि नक्कीच तुम्हाला माझ्या रेफरन्सने तुम्हाला नक्कीच काहीतरी डिस्काउंट भेटेल. थँक्यू.